आषाढी एकादशी विशेष आज आपण उपवासाचा कुरकुरीत डोसा तयार करणार आहोत आणि त्यासोबत झणझणीत बटाट्याची भाजी. कोणतीही पूर्वतयारी न करता अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्ही हा उपवासाचा कुरकुरीत डोसा तयार करू शकता. उपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा पोटभरीचा फराळ तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर कसा बनवायचा हा झटपट डोसा आणि त्यासोबत झटपट तयार होणारी बटाट्याची भाजी, यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे आपल्याला बटाट्याची भाजी तयार करून घ्यायची आहे. यासाठी एका पॅनमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला थोडेसे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत. आता या शेंगदाण्याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत इथे आपण हे तेलामध्ये छान असे परतून घेणार आहोत. मंद आचेवरती इथे आपण हे तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत. आता 2 ते 3 मिनिटांनंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत. जिरे छान तडतडल्यानंतर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आपण यामध्ये घालायची आहे. आता मिरची आपल्याला इथे तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे, जेणेकरून यामधील कच्चेपणा निघून जाईल. आता 2 मिनिटांपर्यंत इथे आपण हे चांगलं परतून घेतलेलं आहे. यानंतर इथे मी 3 ते 4 बटाटे उकडलेले चिरून घेतलेले आहेत. आता हे बटाटे यामध्ये घातल्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि शेंगदाण्याचा कूट 2 चमचे आपण यामध्ये घालणार आहोत आणि सर्वात शेवटी अर्धा चमचा साखर सुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. इथे आपण तळलेले शेंगदाणे सुद्धा यामध्ये घातलेले आहेत. यासाठी शेंगदाण्याचा कूट इथे आपल्याला थोडासा कमी घालायचा आहे. आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून चांगली वाफ येऊन द्यायची आहे. 3 ते 4 मिनिटांपर्यंत आपल्याला हे चांगलं झाकून ठेवायचं आहे. आता चांगली वाफ आल्यानंतर पाहू शकता मस्त अशी झणझणीत बटाट्याची भाजी इथे तयार झालेली आहे. आता ही तयार झालेली बटाट्याची भाजी इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरून बटाट्याची भाजी उपवासाला नक्की ट्राय करून पहा. आता आपण ही भाजी एका साईडला ठेवून देऊयात. यानंतर डोसा तयार करण्यासाठी इथे आपण 1 कप भगरचं पीठ घेतलेलं आहे. इथे तुम्ही 1 कप भगर मिक्सरला बारीक करून देखील घेऊ शकता, पण शक्यतो इथे आपल्याला भगर पीठचा वापर करायचा आहे. आता 1 कप भगर पीठ इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेली आहे. त्यानंतर 2 ते 3 चमचे साबुदाणा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. आता हे मिक्सरला बारीक केल्यानंतर या पद्धतीचं पीठ इथे तयार झालेलं आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं आंबटसर दही घालायचं आहे. 5 ते 6 चमचे दही मी यामध्ये घातलेलं आहे. दही जर आंबट नसेल तर इथे तुम्ही 7 ते 8 चमचे दह्याचा वापर करू शकता. अर्धा चमचा साखर यामध्ये घालायची आहे आणि ज्या वाटीने इथे आपण दही घेतलेलं आहे त्याच वाटीने थोडंसं पाणी यामध्ये घालून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरला बारीक केल्यानंतर पाहू शकता इथं आपलं हे पीठ या पद्धतीचं तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला इथे आपल्याला एकदम जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही. गरजेनुसार पाण्याचा वापर करत या पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता हे तयार केलेलं जे बॅटर आहे ते आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता आपण एका चमच्याच्या साहाय्याने हे बॅटर चांगलं मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून यामध्ये बारीक अशा पिठाच्या गाठी राहिल्या असतील तर त्या चमच्याच्या साहाय्याने छान अशा निघून जातील. 2 ते 3 मिनिटांपर्यंत इथे मी हे चांगलं मिक्स करून घेते. आता मिक्स केल्यानंतर यावरती झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटांसाठी हे साईडला ठेवून द्यायचं आहे. आता 5 ते 6 मिनिटांनंतर हे जे पीठ आहे ते छान असं भिजलेलं असेल. पुन्हा एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ आणि अगदी थोडंसं पाणी घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी खूप घट्टही नाही किंवा अगदी खूप पातळही नाही, या पद्धतीचं बॅटर इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे.
आता हे चांगलं पुन्हा एकदा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आता लगेचच इथे आपण डोसे तयार करायला घेणार आहोत. आता इथे आपण तव्याला तेल लावून घेतलेलं आहे. यावरती थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे आणि एका टिश्यू पेपरच्या साहाय्याने इथे आपण हा तवा छान असा क्लीन करून घेणार आहोत आणि 1 ते 1.5 चमचा बॅटर आपल्याला या तव्यावरती घालायचा आहे आणि हा डोसा छान असा पसरवून घ्यायचा आहे. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या रेसिपीज तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला भेटतील. आता डोसा थोडासा कोरडा झाल्यानंतर यावरती आपल्याला तेल किंवा तूप, बटर लावून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही काहीही या डोशावरती लावू शकता. आता पुन्हा एकदा आपल्याला गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे आणि मंद आचेवरती हा डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे. आता पाहू शकता इथे डोशाला कलर देखील छान असा आलेला आहे. आपण हा डोसा काढून घेणार आहोत. तर अगदी कुरकुरीत 10 मिनिटांमध्ये हा तयार होणारा उपवासाचा डोसा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा. थँक्यू.